ताई, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे. यामध्ये भाजपने नेमलेले जे अधिकृत उमेदवार आहेत त्यामध्ये पुष्पलताताई प्रकाश सावंत असतील, योगेश नाना काकडे असतील, त्याचबरोबर पूनमताई अशोकाबा गायकवाड असतील. हे उमेदवार योग्य आहे का, काय सांगाल? सर्वप्रथम मी पूनम सागर चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा. तुम्ही जो प्रश्न केला की हे 3 उमेदवार योग्य आहेत का, तर हे तिन्ही उमेदवार योग्य आहेत. एक तर बघायला गेलं की दोघांच्या गावामध्ये माळ आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि राहिला प्रश्न तर भारतीय जनता पार्टीचा, तर तुम्ही बघताय की जसं मोदी सरकार आले तसं योजनांचा किती प्रभाव पडलेला आहे सगळीकडे. आणि हे कुंजीरवाडी गाव, इथं आम्ही आता जर तुम्ही कुंजीवाडीच्या चौकामध्ये उभं राहिला असता तर बाजाराचा तिथं मोठा बाजार भरतो आमच्या इथे. तिथं आम्ही जिल्हा नियोजनमध्ये, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा नियोजनमध्ये तिथं शेड मारलेले आहेत. इथं जेव्हा आमची सत्ता आहे तुम्ही बघितलं तिथं प्रत्येक ठिकाणी आम्ही कठडे बांधलेले आहेत. डोर टू डोर आणि फेस टू फेस इथं भारतीय जनता पार्टीचं फेसिंग आहे. म्हणून आम्ही हे 3 उमेदवार इथं आता ठेवलेले आहेत की बाबा हेच उमेदवार आम्हाला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार, यांचं दुःखद निधन झालं आहे. आणि सर्वप्रथम मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी श्रद्धांजली, भारतीय जनता पार्टीकडनं आणि सर्वच मंडळांकडनं मी श्रद्धांजली वाहते. आणि राजकारण आहे शेवटी, किती केलं तरी कोणी त्या प्रश्नाचा किती फायदा करून घ्यायचा आणि किती नाही. ते शेवटी आज उपमुख्यमंत्री ताईंना केलं तर देवाभाऊंच्या निर्णयामुळेच ते झालेले, नाही तर दुसऱ्या कुठल्या पार्टीचे मुख्यमंत्री असते तर त्यांनी थांबवलं असतं की थांबा म्हणून. पण देवाभाऊंचा आम्ही आभार मानतो की बाबा त्यांनी एवढा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला की 2 दिवसामध्ये ताईंना आम्ही, सुमित्राताईंना आम्ही उपमुख्यमंत्रीपद केलेलं आहे. 7 तारखेच्या मतदाना दिवशी भारतीय जनता पार्टीला याचा फटका बसू शकतो? नाही, अजिबात नाही. कारण का आम्ही फक्त काही पदासाठी तिथं भांडत नाहीये. आम्हाला काम करायचं आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. आणि तुम्हाला 15 वर्ष त्याचा दिसतोय, म्हणजे परिणाम दिसतोय. असं तुम्ही पुण्यामध्ये गेला तर मेट्रो झालेली आहे. आज काश्मीरच्या ठिकाणी तुम्ही बघितलं की तिथं वंदे भारत चालतीये. की एवढ्या वर्षात आपली सुधारणा सुद्धा झाली नाहीये. आपलं तिथं जरा एक झेंडा सुद्धा फरकला होता. फॉर एक्झाम्पल आता केरळला तुम्ही गेला तर बघितलं की केरळ हे किती डेंजर होतं, पण आज आपलं तिथं कमळ फुललेलं आहे. मग ग्रामीण भागामध्ये का नाही? त्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केलेत की आपल्याला पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला सुद्धा कमळ आणायचं आहे. बरं, पुष्पलताताई प्रकाश सावंत यांच्याबद्दल काय वाटते तुम्हाला? एक तर त्या सुशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडं बचत गट महिलांची खूप आहेत. ते एक महिला म्हणून मी त्यांच्याकडनं खूप अपेक्षा करते की बाबा महिलांच्या बचत गटामार्फत मोदींनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्यांच्याकडनं मी त्या करून घेऊ शकते आणि त्या तेवढे कॅपेबल आहेत. योगेश नाना काकडे यांच्याबद्दल काय सांगा? योगेश नाना काकड्यांबद्दल सांगितलं तर जशी कुंजीवाडीची स्थापना झालेली आहे तसं त्यांचं औषधांचं दुकान आहे. त्यामुळं कृषी उत्पन्न, त्यामुळं काय झालेलं की इथल्या स्थानिक लेवलला त्यांच्या खूप ओळखी आहेत. आणि बघायला गेलं तर शेतकरी वर्ग आहे. प्रत्येक वेळेस आम्हाला शेतकऱ्यांकडे पैसा असतो तसं नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी उधारी ठेवलेली आहे. काय ठिकाणी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मनाचा मोठेपणा करून कायकांना अशीच बियाणं दिलेलं आहे. तो एक आम्हाला आशीर्वाद सुद्धा मिळेल या अपेक्षेने आम्ही त्यांना योगेश अण्णांना उभे केलेलं आहे. पूनमताई अशोकाबा गायकवाड यांच्याबद्दल काय वाटतं? पूनमताई अशोकाबा गायकवाड बघितलं तर तो थोडा युवा चेहरा आहे आणि पळणारा चेहरा आहे. कारण का आम्हाला टीममध्ये पण थोडे युवा पाहिजेत, म्हणून आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवली की बाबा ते आमचं ऐकतील आणि आम्ही त्यांच्या थ्रू पण तिथं योजनांचा लाभ देऊ शकतो. तरी भारतीय जनता पार्टीने यांना अधिकृत उमेदवारी तर दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांना योग्य उमेदवार म्हणून स्वीकारलेला आहे. मात्र या प्रभागामध्ये, या निवडणुकीमध्ये या प्रभागातली जनता त्यांचा स्वीकार करेल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जो प्रश्न केला त्याच्यावर मी उत्तर असं देईल की हो आणि होच असणार आहे. इथं कमळच फुलणार आहे.